आज तुळशीची लग्न आहे, म्हणजे आजपासून तुळशी प्रारंभ, कारण 1-2-3 दिवस मला वाटतं त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत चालू असतात ते. तर आमच्यात आज करतात, आमच्यात म्हणजे गल्लीतली जी असतील ना ती दाखवेन, संध्याकाळी असतील ती, तेव्हा व्हिडिओ आपण हे करूया. तर आत्ता व्हिडिओ जो करायचा आहे तो केसांविषयी, कारण परवा म्हणजे मी करते नेहमी का चिती करून हर्षदासून लावते की बाबा तो जो काय हेअर मास्क होता तो बऱ्याच जणांकडून बघितला जातो आणि तो म्हणजे घरातल्याच वस्तूंपासून आहे आणि खरोखर उपयुक्त आहे तो, किंवा त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही. तर अनेक जण तो व्हिडिओ पाहिला जातोय अनेक जणांकडून, कारण खरोखरच ते जे काय आहे आपण तो हेअर मास्क करतो त्याने खरोखर इफेक्ट होतो, छान इफेक्ट होतो, ते सुंदर होतात. आणि तेव्हा मी फक्त त्याचं साहित्य सांगितलं, मला म्हणजे लक्षात आलं एवढं बाबा खरोखर एवढी जण बघतील तो आणि मग एवढं खरोखर आणि आहेच तो चांगला, कारण घरातल्या वस्तूंपासून एक तर, आणि दुसरी गोष्ट साईड इफेक्ट नाही, दोन गोष्टी चांगल्या अगदी महत्त्वाच्या आहे. आणि आपल्याला हवं तेव्हा, आणि हा म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं लावलं की तो आठवडाभर त्याचा छान असं शाईन अशी राहते, मऊ अशी मस्त सुंदर अशी केस होतात. तर व्हिडिओ पाहिल्यावरच काही जणांचं लक्षात आलं की बाबा छान आहे हे आपलं. तर त्यासाठी आणि कमेंट पण आलेली आपल्याला ते अळशी म्हणजे जवस म्हणजे काय, तर त्यात वापरलेलं आहे, म्हणजे काही जण त्याला वेगळा शब्द, तरी मी 3 शब्दांचा उल्लेख केला पण लक्षात आलं नसेल तर त्यात सविस्तर सांगते, मग कसं बनवायचं तेही सांगते. प्रोसेस काय अगदी भरपूर हे नाही आहे, पण सांगते कसं करायचं ते. पण तेवढ्या मी वस्तू सांगितली, माझ्याही गडबडीत लक्षात आलं नाही किंवा कसं बनवायचं वगैरे नाही सांगायचं लक्षात आलं नाही. तर त्या बनवण्यासाठी आपण दाखवूया की कसं आहे करायचं ते. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर तो आपण आता करायला घेऊया. त्यात जे काही वापरलेलं आहे घरातलंच साहित्य आहे, तर ते साहित्य काय काय आहे गेल्याला सांगितलेलंच आहे, पण अगदी सविस्तर काही जणांचं लक्षात आलेलं नाही वाटतं, तर ते सांगते. तर पहिलं म्हणजे कढीपत्ता. तर कढीपत्ता आपण जे काही फोडणीला टाकतो, पोह्याच्या फोडणीला अगदी लागतंच, की आमटी भाजी, काही आमटी भाजी आपण टाकतो. तर कढी जी आपण कढी पितो ना, आंबील म्हणतात त्यानंतर, ते त्यासाठी तरी मी 1-2 शब्द जे काही मला माहिती असतात ते वापरते नेहमी, कारण प्रत्येक भागात वेगवेगळे शब्द असतात त्यामुळे मी वापरत असते, पण काही वेळेला नाही लक्षात येत, त्यामुळं करावं लागतं. तर कढीपत्ता जो आपण वापरतो तो खरोखर उपयुक्त आहे, त्याची चटणी पण केली जाते आणि ते काय केसासाठी उपयुक्त आहे तो. तर ह्या हेअर मास्कमध्ये आपण कढीपत्ता वापरणारच आहे, पण त्याचबरोबर खाल्ला पाहिजे, त्यासाठीच आपण चटणीतून किंवा फोडणीतून टाकलं तर काय होतं, काढून ठेवतात बाजूला वगैरे, तर ती चटणी वगैरे अशी तर करून मिळणार पाहिजे, त्यामुळे बारीक होतो तो. किंवा भाजी आमटी टाकताना एकदम बारीक करून टाकावा, कोशिंबीर करतो आपण त्यात फोडणी टाकतो तर बारीक चिरून वगैरे तो टाकावा त्यात, म्हणजे खाल्ला जावा, कारण मुलं बहुतेक काढून टाकतात, तर खाल्ला गेला पाहिजे कढीपत्ता. जसं वरून म्हणजे नुसतं वरून लावून पण उपयोग नाही, तर आपण पोटातही गेला पाहिजे. तर त्याचबरोबर दुसरं आणि साहित्य ते म्हणजे त्यातलं, आणि सगळ्यांच्या अगदी हे उपलब्धच असतं, नेहमी आपण रोजचं त्याचा वापर होतो, तर ते म्हणजे तांदूळ. तांदूळ जसं आपण खाण्यातून आपला जातो तसं तर आपण लावणार आहे, तर ते त्याचबरोबर आपण चेहऱ्याला पण त्याचं पूर्वी पाणी वगैरे लावायचं, म्हणजे त्याचं काय म्हणतात राईस वॉटर, तर त्याचाही वापर अनेक ठिकाणी करतात. आता पूर्वीच्या काळी ते वापरत असायचे, तर बायका काय करायचं, अगदी ज्वारीचं पीठ वगैरे पडलं असं ते असं चेहऱ्याला वगैरे, म्हणजे असं पीठ हे राहिलं तर ते, किंवा ते तांदूळ जे धुतलेलं पाणी असतं किंवा राईस वॉटर म्हणतात त्याला, तर ते केसांना वगैरे त्याचा फवारा, हे पूर्वी सगळं केलं जातं. पण मध्यंतरीच्या काळात आहे ना, बाहेरच्या उत्पादनाला जास्तीत जास्त की तयार असतं, यात वेळ जातो जरा, पण याचा साईड इफेक्ट होत नाही, म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची एलर्जी असेल त्याला सोडून बाकी सगळ्याला हे असं चालतं, पण ते असं आपल्याला तयार मिळालं नाही, त्यामुळे आपण त्याचा वापर करत गेलो. तर अशाच प्रकारे किंवा आपण जसं रोजचा भात खातो, तर हा आठवड्यातून एखाद्या केसाला पण त्याचं लावलं आहे, तर त्याने खूप शाईन येते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तर तीच विचारलेली त्यांनी की जवस म्हणजे काय. तर जवस याला अळशी म्हणतात तरी, किंवा फ्लेक्सीड, इंग्लिशमध्ये फ्लेक्सीड म्हणतात, अळशी म्हणतात किंवा जवस, म्हणजे एकाचीच तिन्ही नाव आहे. म्हणजे आपल्या इथे कुठलं नाव घेतलं जात असेल ते किंमत आपण आणावं. तर त्याची पण चटणी वगैरे केली जाते, आणि बडीशेपमध्ये काही जणांनी बडीशेपमध्ये वगैरे पण घालून खातात, जे रोजचं खाण्यात जावं, कारण बीपीच्या वगैरे माणसाला ते बरं असतं असं म्हणतात.
आणि मला जितकं काय माहिती असते ते मला मी सांगितलीच आहे का. तर ते सगळं तिने एकत्र करायचं, मस्तपैकी शिजवायचं त्याचं, म्हणजे त्याची पेस्ट झाली पाहिजे इथंपर्यंत ते शिजवायचं आहे. आणि मग ते आपण अप्लाय करायचं आहे आपल्या केसांवर. आणि ते मी दाखवलेलंच आहे गेल्या व्हिडिओमध्ये, कसं मी हर्षदाच्या केसांवर हे केलं, लावलं ते. आणि मग ते नंतर धुतल्यावर पण केस इतके सुंदर ते केस, त्यामुळेच बघितला गेला व्हिडिओ. आणि त्यामुळेच आता म्हटलं करून दाखवूया की बाबा खूप जणांना याचा फायदा होईल. आता इथे तांदूळ, जवस आणि कढीपत्ता जो घेतलेला आहे, आता हे तांदूळ आहे ते 2 चमचे, जवस 1 चमचा आहे आणि कढीपत्ता 10-12 पानं आपण घेतली तरी चालतात. आणि हे सगळं आता धुवून घेणार आहे आणि मग शिजत ठेवायचं. आता थोड्याशा पाण्याने हे धुवून घेते आणि मग गॅसवर शिजवून घ्यायचं. तर हे पाणी सगळं काढून टाकते आणि दुसरं पाणी ओतून ठेवते. मग हे ग्लासभर पाणी, असं अंदाजे ग्लासभर पाणी आहे हे. आता हे गॅसवर ठेवणार आणि शिजवून घ्यायचं आहे. आणि फ्लेम मी लो टू मिडियम अशी ठेवायची. आणि हे अशा प्रकारे आता शिजत आलेलं आहे. आणि पूर्ण अगदी शिजवून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही, पूर्ण शिजवून घ्यायचं. जे तांदूळ आपण जसं भात शिजवतो ना त्याप्रमाणे हे शिजवून घ्यायचं. आता एवढ्याला साधारण मला 5 ते 7 मिनटं लागतात. 5 मिनटातच होतं. आता हे असं शिजलेलं आहे पूर्ण. आता हे थंड करून घेणार आणि ह्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेणार आहे मी. तर आता आपण उकळलेलं ते बघितलं, म्हणजे पूर्ण ते शिजलेलं आहे. तर ते शिजल्यावर काय करायचं, मिक्सरला शिजलं की थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यावर ते मिक्सरला लावून द्यायची, पेस्ट अगदी बारीक पेस्ट करायची त्याची. तर मी काय करते, ते सगळं आहे तसं थंड झालं ना, ते आहे तसं मिक्सरच्या भांड्यात येते आणि लावते मिक्सरला. मग एखाद्या वेळेला हर्षदा तिची जी लावते, मी त्यातही सांगितलं मी लावते तिला. पण ते जसं पेस्ट आपण अगदी बारीक केली तशी मी डायरेक्ट लावते. पण काही जणांना कसं होतं, ते त्याचा लेप असं चढल्यासारखं होतो, असं भरपूर असा थर चढल्यासारखं धुवून निघतं ते व्यवस्थित. मी धुतल्यावरही तिचे केस दाखवलेले होते, धुवूनही ते निघतं. पण एखाद्याला नको असतं करणं, धुवून बराच वेळ लागतो. पण त्यातही जर आपण आता पाणी घालून, म्हणजे थोडंसं पाणी घातलं आणि त्याचा जो गाळून त्याचा अंश जो काय हे आहे, अर्क आहे, तो त्यात उतरतोच. तर ते जरी लावलं तरी चालतं. पण त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे, फक्त धुण्यात वेळ जातो. त्यातही जेवढा वेळ जाणार त्यातही तेवढाच वेळ जाणार. त्यापेक्षा हे असं डायरेक्ट धुवून ही पेस्ट अशी लावायची आणि सुकू द्यायचं पूर्ण, म्हणजे सुकू द्यायचं. आणि ते सुकल्यावर कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने, जसं आपण जास्त गरम पाण्याने धुवायचं नाही, कोमट किंवा थंड पाण्याने ते धुवून घ्यायचे केस. आणि छान एकदम सिल्की शायनी असे मस्त, म्हणजे आठवड्याभर तर तसेच ते राहतात. आठवड्यातून 15 दिवसातून, म्हणजे आपल्याला कार्यक्रम आहे काहीतरी, प्रोग्राम असतात, काहीतरी फंक्शन आहे, तर त्याच्या आदल्या रात्री किंवा त्या दिवशी तुम्ही जरी केला, सकाळी बाबा वेळ आहे संध्याकाळच्या, तर ते केलं तर ते छान वाटतात केस. अगदी पार्लरमध्ये पण जाण्याची आवश्यकता नाही, इतके सुंदर ते केस होतात. पार्लरमध्ये न जाता तुम्ही ते केला, तुम्हाला म्हणणार की पार्लरमध्येच केस हे केले, इतके सुंदर ते केस होतात. तर असं म्हणजे घरच्या घरीच हा हेअर स्पा होऊन जातो. त्यासाठी मग बाहेर आणि वेगळे पैसे घालण्याची काही गरज नाही. करून बघायला नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पेस्ट मी त्या ह्याच्यात दाखवलीच आहे, बाबा ही पेस्ट अशी केलेली आहे. तर त्याच्यात दाखवली अगदी बारीक पेस्ट करायची, त्यात काही बाकी नाही. कारण ते अजून गरम आहे, त्यामुळे आपण त्याची बारीक, तर काय थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करायचं, एवढंच आहे, बाकी काही नाही त्यात. आणि तुम्हाला अगदीच बरं पाहिजे असेल तर तो व्हिडिओ जे तो व्हिडिओ पाहिलेला नाही, तो व्हिडिओ जाऊन जर पाहिला तर त्यात कळेल की बारीक पेस्ट कशी केलेली आहे ती आणि मी लावलेली आहे तिच्या केसावर. तर आज तुळशीची लग्न आहे आणि ती गल्लीत कशी असतात, तर आम्ही गल्लीतच जातो, त्यामुळे गल्लीत कशी असतात ती त्याचे व्हिडिओ असतात, ते लावेनच मी आपल्या या व्हिडिओमध्ये.
तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.